नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया गट ब आणि गट क संवर्गातील एकूण 611 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया परीक्षेची तारीख जी आहे लवकरच जाहीर केली जाणार आहे. ही भरती परीक्षा IBPS कंपनीमार्फत घेण्यात येणार असून IBPS परीक्षेचा जो पॅटर्न आहे या 4 सेक्शनमध्ये मराठी, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि बुद्धिमत्ता, अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरचे प्रश्न असणार आहेत. आता यामध्ये जो महत्त्वाचा पॅटर्ननुसार IBPSच्या पॅटर्ननुसार जी-के जी-एस जो आहे सामान्य ज्ञान या आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करूयात. पाहू शकता जे वेगवेगळे सेशन आहेत आपण या आदिवासी विकास विभाग भरती अंतर्गत घेणार आहोत. आजचा पहिला सेशन आहे. तो पहिला सेशनमध्ये आपण आदिवासी विकास विभाग जो आहे आदिवासी समाज अंतर्गत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सामान्य ज्ञान सेक्शन हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. यानंतर प्लेलिस्टमध्ये दुसरे तिसरे असे जे सेशन आहेत दररोज एक एक सेशन या भरती अंतर्गत घेतलं जाईल. तर आजचं पहिला सेशन पाहूयात. व्हिडिओ पूर्ण पहा कारण महत्त्वाचे प्रश्न यामध्ये कव्हर होणार आहेत. पहिला प्रश्न, खालीलपैकी मेळघाट डोंगर प्रदेशात कोणती आदिवासी संख्या जास्त प्रमाणात आहे? मेळघाट डोंगर प्रदेश जो आहे हा मेळघाट डोंगर प्रदेशामध्ये कोणती आदिवासी संख्या जास्त प्रमाणात आहे? पर्याय यासाठीचे भिल्ल, वारली, कोरकू आणि गोंड. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता कोरकू हे जी आदिवासी जमात आहे. मेळघाट डोंगर प्रदेश जो आहे भारतामधील या मेळघाट डोंगर प्रदेशामध्ये कोरकू ही आदिवासी संख्या जास्त आहे. कोरकू हे जे आदिवासी जमात जे आहे या मेळघाट डोंगर प्रदेशामध्ये जास्त आहे. पाहू शकता IBPSचा जो पॅटर्न आहे यानुसार हे प्रश्न या अगोदर विचारण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे प्रश्न आदिवासी विकास विभागांतर्गत हे येऊ शकतात, हे येण्याची संभावना आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती? महाराष्ट्रामध्ये असणारी सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? पर्याय भिल्ल, वारली, कोंडकू आणि गोंड. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता भिल्ल ही जी जमात आहे ही महाराष्ट्रामधील असणारी सगळ्यात मोठी आदिवासी जमात आहे. प्रश्न हा येऊ शकतो की महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर भिल्ल ही जी जमात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती पाहूयात. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेली जमाती ही पाहू शकता आदिवासी जमात जी आहे हे भिल्ल आहे, जी 24% आहे. पाहू शकता एकूण लोकसंख्येच्या 24% इतकी जी जमात आहे आदिवासी जमात जी आहे यांची लोकसंख्या आहे. त्यानंतर गोंड आहे, महादेव आहे, कोळी या आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे. तसेच इतर जमाती आहेत हलबा आहे, बडिया आहे, गोंड आहे, वारली, ठाकर, आंद आहेत, कोरकू, मावची, गावित या जमाती आढळतात. महाराष्ट्रात एकूण भारतातील 75 विशेषतः धोक्यात असलेल्या जमाती गटात 3 जमातींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय मुंबई, पुणे, नागपूर, गडचिरोली. याचं बरोबर उत्तर पाहू शकता मुंबई या ठिकाणी मुंबई मंत्रालय या ठिकाणी आदिवासी विकास जो आहे महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग याचं मुख्यालय या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक चौथा, राज्यघटनेमध्ये आदिवासी यांचा उल्लेख कसा केलेला आहे? म्हणजे राज्यघटना जी आहे भारताची राज्यघटना यामध्ये आदिवासींसाठीचा उल्लेख जो आहे त्यांच्यासाठी आरक्षण किंवा इतर ज्या सुविधा आहेत या संदर्भातलं जे उल्लेख आहे तो कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे? पर्याय अनुसूचित जाती, मूळचे रहिवासी, आदिम आणि मागासवर्गीय. तर याचं उत्तर पाहू शकता अनुसूचित जाती या नावाने राज्यघटनेमध्ये आदिवासी जमातीचा किंवा आदिवासींचा जो उल्लेख आहे हा करण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती या नावाने उल्लेख आहे राज्यघटनेमध्ये. बरोबर उत्तर आहे अनुसूचित जाती. प्रश्न क्रमांक पुढचा पाहण्या अगोदर महत्त्वाची माहिती या संदर्भात पाहूयात. 1950 मध्ये स्वीकारलेल्या भारतीय संविधानात आदिवासी समुदायाची स्वतंत्र ओळख आणि अधिकार मान्य करण्यात आले. त्यात आदिवासींच्या
जमिनी आणि संसाधनाचे संरक्षण, अनुसूचित जमाती, एसटी पद आणि विधिमंडळातील राखीव जागांशी संबंधित कलमांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. 5वा प्रश्न, डिसेंबर 2024च्या नुसार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री जे आहेत हे कोण आहेत? सध्या नवीन जे कॅबिनेट, नवीन मंत्रिमंडळ जे आहे बनवलेलं आहे, खातेवाटप झालेलं आहे. यामध्ये डिसेंबर 2024 नुसार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? पर्याय एकनाथ शिंदे, विजयकुमार गावित, अशोक उईके आणि बाळासाहेब सावंत. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता अशोक उईके हे जे आहेत आता सध्या डिसेंबर 2024 नुसार महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत. तर पाहू शकता नुकतंच जे मंत्रिमंडळ खातेवाटप झालेलं आहे त्याच्या ह्यामध्येच त्यांच्याकडे हा विभाग देण्यात आलेला आहे. 6वा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती आदिवासी जमाती आहेत? आकडा किती आहे या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये एकूण किती आदिवासी जमाती आहेत? पर्याय 45, 49, 47 आणि 51. तर एकूण 47 आदिवासी जमाती जे आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या स्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 47 आदिवासी जमाती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पाहण्या अगोदर पाहू शकता महत्त्वाची माहिती. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या ही 11,23,00,000 इतकी असून यापैकी पाहू शकता एकूण जमाती आदिवासी जमातींची संख्या 1,05,00,000 इतकी आहे. 2011ची जनगणना जी झालेली आहे सेन्सस यांच्या अंतर्गत 1,05,00,000 इतकी आदिवासी जमातींची संख्या आहे. ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 9.35% इतकी आहे. विचारला जाऊ शकतो प्रश्न या संदर्भातला. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या यादीत एकूण 45 आदिवासी जमातींचा समावेश असून त्यातून प्रमुख पाहू शकता जमाती आहेत भिल्ल सगळ्यात मोठी, महादेव, कोळी आहे, कोरकू, परधान, राजकोंड आहे, वारली, कुकना, ठाकर आहे, आंध, धानका या आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणत्या आढळतात? तर यवतमाळ जिल्हा जो आहे यामध्ये कोलाम, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये कातकरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील मडियागोंड अशा 3 जमाती केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या आहेत. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आहे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील कातकरी आणि गडचिरोली जिल्ह्यातील मडियागोंड अशा 3 जमाती केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या आहेत. यानंतर राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे असून त्यापैकी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर व ठाणे, सह्याद्री प्रदेश तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंडवन प्रदेश या पूर्वेकडील वनाच्छादित जिल्ह्यांमध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार कोणत्या ठिकाणी किती म्हणजे कोणत्या आदिवासी जमाती आढळतात असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर यानुसार पाहू शकता सातपुडा जो गट आहे या सातपुडा गटमध्ये प्रामुख्याने भिल्ल, कोरकू जमातींचा समावेश होतो. सह्याद्री पर्वताची जी रांग आहे यामध्ये सह्याद्री पर्वत आणि पठारी प्रदेश यामध्ये कोळी, ठाकर, वारली, कातकरी आणि कोकणा या जमाती येतात. यानंतर पाहू शकता गोंडवन हा जो गट आहे या भागामध्ये गोंड आहेत, कोलाम, परधान इत्यादी जमाती आढळतात. आता महाराष्ट्रामध्ये एकूण 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असून यामधून 11 कार्यालये अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये आहेत नाशिक आहे, कळवण, तळोदा, जव्हार, डहाणू, धारणी, पांढरकवडा, किनवट, गडचिरोली, अहेरी, भामरागड यांचा समावेश होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी विकास विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजना ज्या आहेत या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पाहू शकता शासकीय आश्रमगोळा समूह आहे, अनुदानित आश्रमशाळा, त्याच्यानंतर शासकीय आश्रमशाळा समूह आहे, अनुदानित आश्रमशाळा, मुलांसाठी मुलींसाठी शासकीय वसतिगृह चालवलं जातं. यानंतर नामांकित निवासी शाळेत अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आहे, 5% अबंध निधी योजना ही प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत राबवली जाते. शबरी घरकुल योजना आहे आदिवासी जमातीसाठी. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना आहे. न्यूक्लियस बजेट आहे. त्याचबरोबर भारतरत्न
डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना सुद्धा या अंतर्गत राबवली जाते. समाजातील कमकुवत घटकांपैकी आदिवासी समाज अत्यंत दुर्बल असून भारतीय घटनेच्या कलम 46 खाली समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जमाती यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक हितसंपादनांकडे विशेष लक्ष देऊन त्यांचा विकास करण्याकरता आणि त्यांना सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून संरक्षण देण्यास राज्य शासन कटिबद्ध असते. याविषयी आदिवासी क्षेत्रांच्या पायाभूत विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या दरवर्षी योजना ज्या आहेत या तुम्ही चेक करू शकता. यासाठी विशेष आर्थिक सहाय्य दिलं जातं. 7वा प्रश्न, मुंडा ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या राज्यात आढळते? पाहू शकता ही भारतामध्ये आढळणारी आदिवासी जमात आहे. मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? पर्याय गुजरात, झारखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश. याचं बरोबर उत्तर आहे झारखंड. झारखंड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये मुंडा ही आदिवासी जमात आढळते. या संदर्भात पाहू शकता प्रामुख्याने झारखंडमध्ये, पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांमध्ये आढळतात. मुंडा जमात ही भारतातील चौथी सर्वात मोठी जमात आहे, ज्याची लोकसंख्या 5 दशलक्षाहून अधिक आहे. ते प्रामुख्याने झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 8वा, आदिवासी विकास विभागाची स्थापना कधी झाली? पर्याय 10 एप्रिल 1883, 22 एप्रिल 1883, 23 मे 1983 आणि 15 एप्रिल 1999. बरोबर उत्तर आहे 22 एप्रिल 1883 रोजी आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली. पाहू शकता दिनांक 22 एप्रिल 1883 रोजी 1983 रोजी ही जी 1983 उत्तर बरोबर आहे ते पाहू शकता. चुकून 1883 झालेलं आहे. 1983 22 एप्रिल 1983 रोजी ही जी आदिवासी विकास विभागाची स्थापना जी आहे ही झालेली आहे. 22 एप्रिल 1983 बरोबर उत्तर आहे. इथे 9 पाहिजे. 22 एप्रिल 1983 रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली. 1984 पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. 22 एप्रिल 1983 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, आदिवासी विकास संचालनालय जे आहे हे कधी स्थापन झालं? आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना कधी करण्यात आली? पर्याय यासाठीचे 1920, 1960, 1975 आणि 1972. तर पाहू शकता 1972 मध्ये आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली. आदिवासींच्या कल्याणाच्या योजना परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन 1972 मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येशी आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? 2011चं जे जनगणना आहे यानुसार एकूण लोकसंख्या भारताची यामध्ये किती लोकसंख्या त्या पद्धतीने लोकसंख्येचे प्रमाण जे आहे आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण आहे. पर्याय 10%, 15%, 8.35% आणि 9.35%. बरोबर उत्तर आहे याचं 9.35% इतकी जी आहे 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण आहे 9.35% इतकं. यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आदिवासी जी जनगणना आहे या संदर्भातले. तर पाहू शकता महाराष्ट्रातील आदिवासीची जनगणना आहे या संदर्भात तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. प्रत्येक जमातीनिहाय एकूण जी 2011ची जनगणना लोकसंख्या आहे या संदर्भातली आकडेवारी जी आहे याबद्दलचा कोणत्याही जमाती संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या 47 ज्या जमाती आहेत आदिवासी विभाग जो आहे आदिवासी समाज आहे या संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सन 2011च्या जनगणनेनुसार जिल्हानिहाय जी पाहू शकता एकूण लोकसंख्या आहे महाराष्ट्र राज्याची, यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येचे इथं पाहू शकता हा जो प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या महाराष्ट्र राज्याच्या विचारण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.35% इतकी जी लोकसंख्या आहे इथे सुद्धा आपण याबद्दलचं टॉपिक कव्हर केलेला होता. पहिलाच पाहू शकता यामध्ये देण्यात आलेलं होतं पूर्ण डिटेलमध्ये. यानुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आपण इथे पाहिलेली होती आणि त्यामध्ये जे एकूण लोकसंख्येच्या 9.35% पाहू शकता. एकूण एक लोकसंख्या आहे 11,23,00,000 महाराष्ट्राची
आणि एकूण लोकसंख्येच्या 1,05,05,35% इतकी आहे. तर यानुसार इथे पाहू शकता प्रत्येक जिल्हानिहाय जी आकडेवारी आहे, टक्केवारी सुद्धा देण्यात आलेली आहे. यामधील सुद्धा कोणताही जो जिल्हा आहे, ह्या जिल्हानिहाय प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इथून लोकसंख्येच्या किती प्रमाणात जे आहे जिल्ह्यानुसार टक्केवारी जी आहे, एकूण आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण आहे, असा प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो. विभागानिहाय सुद्धा येऊ शकतो, जिल्हानिहाय विचारला जाऊ शकतो. यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख अनुसूचित जमाती व त्यांची लोकसंख्या 2011ची जनगणना आहे. यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. भिल्ल यांच्यासाठीची एकूण लोकसंख्या, त्यांची वास्तव्याची ठिकाणे, कोणत्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. पाहू शकता भिल्ल जमात जी आहे धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर या ठिकाणी आहे. याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर पाहू शकता कातकरी जमात आहे रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि इतरसाठी आहे. या संदर्भातला प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे 2011च्या जनगणनेनुसार. आदिवासी लोकसंख्या, राज्यातील एकूण लोकसंख्येचे आदिवासींशी असलेले प्रमाण यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. यानंतर एकूण आदिवासी लोकसंख्येचे 2001 ते 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष निहाय जे वर्गीकरण आहे यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे, चेक केले जाऊ शकतं. या पद्धतीचे जे प्रश्न आहेत IBPS पॅटर्ननुसार परीक्षेसाठी नक्कीच विचारले जाऊ शकतात. महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचे टॉपिक आहे. या पद्धतीने ते डिटेलमध्ये ते करणं आवश्यक आहे. या भरती संदर्भातली जी तयारी आहे IBPS पॅटर्ननुसार तयार करण्यासाठी आम्ही नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर आदिवासी विकास विभाग भरतीसाठीचा जो कोर्स आहे, हा कोर्स लॉन्च केला आहे. यामध्ये पाहू शकता विविध पदांसाठीचे जे विविध सेक्शन आहेत, विविध विषयानुसार तुम्ही जे PDF आहेत, PDF नोट्स तर डाउनलोड करू शकता. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. डाउनलोड केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.